मन मंदिरा गजर भक्तीचा. दर महिना जिथपर्यंत तुम्ही पैसे घरात आणता तिथपर्यंत तुम्ही हेड ऑफ द फॅमिली. आणि तो गुण संपल्यानंतर बाबा तुम्ही काय मध्ये मध्ये लुडबुड करता, बसा ना, आता देवाने एवढं चांगलं दिलंय, सगळं बसून खावं ना. काय रे म्हणले, मला शिकवतोस काय, बसून खाव? माझ्या घरात राहून मला सांगतोस बसून खावं, तू बाहेर हो, मी बसलोच आहे. माझ्या घरात तू उपरायस, हो बाहेर. खरंच आहे ना? नाही? हां, लक्षात घ्या. म्हणून काय आहे इथे, मी ब्रह्म काढून टाका बाजूला. विशिष्ट गुण संपल्यानंतर तुमचं अस्तित्व संपलं. असे कितीतरी याद्या आहेत, नावं घेणं बरं नाही. काय संपलं नाही का? आता माझा आवाज नीट चालतोय, सगळं ठीक आहे, म्हणून दरवर्षी कार्यक्रम चालू आहे. काय हां, शरीर चांगलं आहे, अजून मी चालत येतो, व्यासपीठावर बसू शकतो. हां, जास्ती चालता येणार नाही, पण एवढी कॅपॅसिटी आहे. आवाज चांगला आहे, स्मृती चांगली आहे, म्हणून बोलवत आहेत. उद्या ह्याच्यातलं हे गुण कमी केला तर ही मंडळी काय म्हणतील, महाराज केलं त्याच्या ऋणातून आम्ही मुक्त होऊ शकत नाही, पण आता तुम्ही विश्रांती घ्यावी. मोठे शब्द काय, येऊ नका म्हणणार नाहीत, पण आता महाराज तुम्ही विश्रांती किती करणार बरं आयुष्यभर. किती करणार म्हणजे याचा अर्थ काय, आता करण्यासारखं तुमच्यात काही शिल्लक राहिलेलं. साधं सरळ आहे, म्हणजे त्यात काही म्हणजे काही मी चूक काढली किंवा चुकीचं सांगितलं असं बिलकुल नाही. हे आहे, ती आहे, वस्तुस्थिती आहे. हे गुणमय ज्ञान आहे. पण खरं प्रेम असं असतं, गुणरहित, कामनारहित, प्रतिक्षण वर्धमान. गुणरहित नारद भक्तिसूत्रामध्ये म्हणतायत, प्रेम काय आहे, गुणरहित, कामनारहित. आई आपल्या बाळावर प्रेम करते, त्याचं गुण बघून नाही. माझं बाळ म्हणते, काय माझं बाळ म्हणते. हां, आळीतली म्हणतात सतत मातीत जाऊन लोळतं, ती म्हणते लोळू दे, हा सुद्धा माझ्या बाळाचा गुण आहे. त्या बाळावर अलौकिक प्रेम असल्या कारणाने त्या बाळाचे दोष दिसत नाहीस, गुणरहित. त्या बाळाने आपल्याला काही द्यावं असं तिला वाटत नाही, आयुष्यभर त्याला देत राहावं. गुणरहित, कामनारहित. आणि पुन्हा एवढंच नाही, प्रतिक्षण वर्धमान. जे अखंड वाढतं ते प्रेम, कमी होतो तो व्यवहार. अखंड वाढतं. वाढते नि प्रेमे माते भजती जे महात्मे तया दुजे पण मनोधर्मे शिवतले. वाढते नि प्रेमे, जे वाढतं ते प्रेम. अंगी प्रेमाचे भरते निघे उतार चढते. प्रेमाचं भरता आल्यानंतर निघे उतार, जे कायम चढतं असतं. तसं परमार्थातलं प्रेम, पांडुरंगावरचं प्रेम, माऊलीवरचं प्रेम अखंड वाढत जावं, तरच खरं, तरच खरं. आमचं प्रेम आहे म्हणू नका. वाढावया सुख भक्तिभाव धर्म, कुळाचार नाम विठोबाचे. प्रेम वाढावं, वाढावं, वाढावं. वाढलं तर प्रेम काय. अलीकडे तुमच्याकडे ते येताना दिसत नाही, काही नाही, मध्ये काम होतं त्यांचं आमचं म्हणून येत होते. आता काही तसं काही राहिलं नाही. कळलं नाही? मध्ये सतत 2 वर्ष येतो. हो बरोबर आहे ना, त्यांच्या मुलीला वर बघायचा होता म्हणून आमच्याकडे येत होते. आता काही नाही, लग्न झालं, सगळं चांगलं आहे, मूल सुद्धा झालं. कामना रहित, कोणची मनामध्ये इच्छा नाही, कोणची मनामध्ये कामना नाही. प्रतिक्षण वर्धमान, प्रत्येक क्षणाला वर्धमान आहे, वाढतंय वाढतंय ते प्रेम.
तसं एक लक्षात ठेवा, परमार्थातलं ज्ञानोबा तुकोबाचं पांडुरंगाचं प्रेम वाढतं राहावं, तरच मजा आहे, तरच मजा आहे. खानदानी स्त्री आहे, आपापल्या ऐश्वर्यामध्ये आहे, दिसणं असणं बोलणं निवांत आहे, निवांत आहे आपापल्या अस्तित्वामध्ये. त्या प्रेमाची जाणीव आहे, पतीने केल्या प्रेमाची जाणीव आहे. तसं प्रभूने तुमच्यावर केल्या प्रेमाची जाणीव ठेवला, दिवसातून एकदा हात जोडा म्हणजे खूप झालं. बाकी काही करायची अपेक्षा नाही, नुसतं हात जोडा. आमचे महाराज म्हणायचे, जास्ती मोठी प्रार्थना करू नकोस, एकच म्हण, सकाळी डोळे झाकण म्हण, पांडुरंगा मला काही कळत नाही रे, माझा सांभाळ कर. खरंच रे मला काही कळत नाही. काय कळतं म्हणू? ज्यांच्यावर आयुष्य काढलं त्यांच्या मनात काय ते कळतं. शेजारी पाजारी काय आहे त्यांच्या मनात कळतं. माझ्यात रोग आहे कोटचा ते तरी मला कळतं. शेजारी कळत नाही, पाजारी कळत नाही, आपल्यात काय चाललंय आणि पुढच्या क्षणाला काय उठेल हे कळत नाही. अशा माझ्या जीवनाची अवस्था आहे. तेव्हा असा जो आत्मराजा सखा म्हणून एक लक्षात ठेवा, जगात कोणीच कुणावर प्रेम करू शकत नाही. खरं तर निरुपचार प्रेमा विषय होय जे प्रियोत्तमा, आणि ते दुजे नव्हे की आत्मा इसे जाणीजे. निरुपचार रहित जर प्रेम कोण करत असेल तर ती आत्मसत्ताच, आणि त्या आत्मसत्तेचं नाव आहे सत्ता मात्र ज्ञान. वृत्तीने स्वीकारलं मी DIG आहे, बरोबर आहे ना, वृत्तीने स्वीकारलं मी रिटायर्ड आहे, वृत्तीने स्वीकारलं मी बाई आहे, वृत्तीने स्वीकारलं मी पुरुष आहे. हे कोण स्वीकार करतं? त्याच्या पुढे जाऊन मी जीव आहे, हे कोणी स्वीकारलं? विशिष्ट लेवलला विशिष्ट उत्तरं असतात बरं का. समाजात गेल्यानंतर माणसं विचारतात तुम्ही कोण? ते जातीवाचक आहे. ऑफिसमध्ये गेल्यानंतर तुम्ही कोण? सेक्शन ऑफिसर. तिथे म्हणतो का मी ब्राह्मण आहे, क्षत्रिय, वैश्य? काही संबंधच नाही. ज्या ठिकाणी देते उत्तर कोण आहे? सेक्शन ऑफिसर आहे. मी घरी गेल्यानंतर बायकोला म्हणतो का मी सेक्शन ऑफिसर आहे? मी नवरा आहे. मुलाकडे बघितल्यानंतर मी बाप आहे. हे सगळं वृत्तीने स्वीकारलेलं आहे. तसं मी जीव हे वृत्तीने स्वीकारलं, कालांतराने वृत्तीने सोडून दिलं मी जीव आहे. नाही, मी ब्रह्म आहे. मी जीव आहे हे जसं बद्धतेचं लक्षण आहे, तसं मी ब्रह्म आहे हे म्हणणंही ब्रह्म घोटाळा आहे. त्याला एक गंमत सांगतो. मी खूप दिवसापासून ऐकतोय हा दृष्टांत. एक माणसाला जरा डोकं फिरलं, चक्रम झालं, ते पिसं झालं. पिसं मराठवाड्यातला शब्द आहे. पिसं म्हणजे वेड. पिशासारखं काय बोलतोस? आपण इकडे म्हणतो वेड्यासारखं काय बोलतोस? पिसं. मग ते जरा बावळटसारखंच करून झालं. श्रीमंताचं होतं म्हणून लग्नही करून दिलं. शेवटी मग आता लग्न करून दिल्यानंतर आई गेली, बाप गेली, मग तेवढी बायको होती ती शाणी मिळाली, एवढं नशीब त्याचं. मग ती सगळी संसार घरदार नीटनीटकं बघायची. जरा एकदा ती आजारी पडली, जरा बरं नव्हतं. म्हणले ते हे बघा जरा बाजारात जाऊन की नाही एवढे 1 किलो कांदे, 1 किलो बटाटे घेऊन या. हा म्हणला, आणि तिथे गेलो आणि मी चुकलो तर? तिथे गेलो आणि मी चुकलो तर? अहो म्हणले असं कसं अगदी हे करता. मुलंसुद्धा जवळ नाही म्हणून मी तुम्हाला सांगितलं. एक दिवससुद्धा उपयोगी पडायचं नाही म्हणजे काय? एवढे काय वेडे आहे का तुम्ही? नाही म्हणला, पण मी चुकलो तर? पुन्हा पुन्हा तेच.
एक सांगू वेडा शब्दाचा अर्थ काय? एका कल्पनेभोवती जो सतत फिरत असतो तो वेडा. विविध कल्पना प्रकट जेवढ्या होतील तो शहाणा. फाट 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 तो काय हुशार आहे. काही नाही, तिथेच फिरत बसलंय. काय वेडा वेडा. तर मी त्या वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये कधी गेलाय का? आला की समोर म्हणतो आणि बघून शिव्या द्यायला लागतो. त्याला वाटतं तेच कोणतरी आहे. म्हणजे एक कोणी जरी आलं तरी त्या कल्पनेतून तो बाहेर पडत नाही. म्हणून आपण आलेल्या कल्पनेतून बाहेर पडतोय म्हणून जिवंत आहोत. ही देवाची कृपा आहे. ही देवाची कृपा आहे. तिथे जर अडकून पडला ना, सून बोलली खट्ट्याळ म्हातारी, मला असं बोलली, मला असं, इतकी करायला लागली की शेवटी पोराने तिला नेऊन ठेवली, धरून ठेवलं. म्हणून एकच सांगतो, काही धरून ठेवू नका. धरून ठेवलं की समजावं लवकर. मग म्हणला हा मी चुकलो तर. मग त्या बाईने काय केलं, त्याच्या पायाला इथं गुडघ्याच्या वर दोरा बांधला काळा. ते म्हणले या दोऱ्याकडे बघायचं. हा दोरा इथे असला म्हणजे चुकला नाही, आणि दोरा गळून गेला की चुकलो. तिने बांधायचा तेवढा घट्ट बांधला, पण त्या रस्त्याने चालू लागलं. चालता चालता 4 पावलं चाकायचं वर बघायचं. जुना जमाना. 4 पावलं टाकली की धोतरवर करायचं बघायचं. 4 पावलं टाक, आहे वर का मी आहे वर का. आता ते पुढे गेले 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 ढिलं झालं आणि गेलं खाली. सरकला तो दोरा, खाली गेला. गेल्याबरोबर मग बघतो, रडू लागला, अहो मी चुकलो, अहो मी चुकलो, अहो मी चुकलो, अहो मी चुकलो. आजूबाजूची माणसं आली, काय झालं, काय झालं. अहो मी चुकलो, अहो मी चुकलो. बाजारात उभा राहिला. ते शेजारी पाजारी माणसं होती. बायकोला जाऊन सांगितलं. अहो ते कसे वेडे करतात, काय करावं म्हणले. आता नशीब माझं. गेली ती पटक. अगं म्हणला मी चुकलो. अहो म्हणले काय झालं. अगं म्हणलं ते बांधायला दोरा होत आहे. तिने बघितलं खाली, वर घेत, अरे म्हणलं मिळालो. पुंडलिकावर ते, हो उद्या एकादशी आहे, बरोबर आहे ना. उद्या एकादशी आहे, तेव्हा 6 ते 8 कीर्तन होईल. आपले टाळकरी वगैरे बाकी आमचे येतातच, पण पुण्यातले सुद्धा असतील नेहमीचे फडावरचे, त्यांनी यावं. मन मंदिरा गजर भक्तीचा.